ॲक्च्युली आम्ही गेले रत्नागिरीला. 8 मुलं होतो. पत्ते खेळतं गप्पा चालू होत्या. आम्हाला भजनाचा आवाज आला दुसऱ्या वाडीतून. तर आम्ही निघालो. 10 मिनटात आपण पोचायला पाहिजे तिथे. आम्हाला 20-25 मिनटं तरी चालतो आम्ही. पण कोणालाच आयडिया नाही काही होतं. तर गाव इकडे आहे आणि आम्ही चालतो या वाटेवर अपोजिटला. म्हणजे त्यांचं गाव इथे, त्यांची स्मशानभूमी इथे. वाडी आहे ना आमची, वाडीच्या मागे खबरिस्तान. तर ना हे लोक गेले. तो जो मुलगा होता ना तो एकदम पिसटल्यासारखा झाला रे. त्याचे मग बाबा आले, अरे काय झालं असं का करतोय. त्याने कोयती उचलली आणि बाबांच्या हातावरती मारली. 7 ते 8 जणांना उडवतोय तो. सगळ्यांनी विचारलं की कोण आहेस तू, काय आहे वगैरे. तर त्याने नाव सांगितलं त्याचं. काय नाव होतं त्याचं. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. मित्र, तूही तुझ्या बोरिंग जॉबला कंटाळलायस, कॉन्टेंट क्रिएटर बनायचंय, व्हायरल जायचंय, लाखोमध्ये व्ह्यूज पाहिजे किंवा तुझ्या छोट्या बिझनेसला मोठं करायचंय सोशल मीडिया थ्रू. तुला काय वाटतं हे सगळे लाखोमध्ये कमवणारे क्रिएटर्स तुझ्यापेक्षा हुशार आहेत? नाही भावा, तेही अगदी तुझ्यासारखेच आहेत. ते तसंच कॉन्टेंट बनवतात, त्यांचाही तोच बिझनेस आहे, त्याची फॅमिली ही व्लॉग मध्ये अगदी तुझ्या परिवारासारखी आहे. पण त्यांच्या आणि तुझ्यामध्ये एक गोष्टीचा फरक आहे, तो म्हणजे नॉलेज. माझं नाव रिकी आणि मी गेले 8 वर्षापासून या कॉन्टेंट इंडस्ट्रीमध्ये आहे आणि एवढ्या वर्षांचा एक्सपिरियन्स घेऊन तुमच्यासाठी एक मास्टर क्लास क्रिएट करत आहे. ते तुम्हाला शिकवेल की कॉन्टेंट क्रिएटर कसं बनायचं, व्हिडिओ व्हायरल कसे होतात, त्याच्या मागे काय टेक्निक्स असतात, एडिट कसं होतं, शूट कसं होतं आणि तुमच्या छोट्या बिझनेसला प्रमोट कसं करणार. तर लवकरच आपला मास्टर क्लास येतोय. स्टे ट्यून्ड आणि सगळ्या अपडेट्ससाठी आपलं व्हॉट्सअप चॅनल आता जॉईन करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. गणपती बाप्पा मोरया. मंडळी, माझं नाव रिकी आणि हा जो आपला एपिसोड आहे हा गणेश उत्सवाच्या टायमाला येतोय. आणि मला माहिती आहे एकतर तुम्ही गावी असाल, नाही तर तुम्ही तुमच्या भावंडांबरोबर परिवाराबरोबर असाल आणि मस्त मजा करत असाल. सगळं ते एकदम प्रसन्न झालेलं आहे. आणि त्यामुळे हा जो एपिसोड आहे ना, ह्याच्या ज्या गोष्टी आहेत, हॉरर स्टोरीज आहेत, हे अगदी आपल्याला गावाकडे घेऊन जातं. हा एपिसोड आपण अथर्व बरोबर केलेला आहे आणि त्यांनी चकव्या रिलेटेड स्टोरीज सांगितल्या आहेत. त्यांनी त्याच्या गावाकडचे लॉकडाऊन मध्ये त्याबरोबर घडलेले त्या गोष्टी सांगितल्या आहेत आणि खूप भारी एपिसोड झालाय. तुम्हाला नक्की आवडेल. तर पटकन तुमच्या परिवारासोबत या, टीव्ही चालू करा आणि हा एपिसोड एन्जॉय करा. आणि तुमच्याकडेही अशा कोणत्या गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्म दिलेला असेल, तो भरायला विसरू नका आणि आपण नक्की एक पॉडकास्ट करू सोबत. हॅलो 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 नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं बंकसच्या परत एकदा एका नवीन एपिसोड मध्ये. आणि आज आपल्याबरोबर अथर्व आलाय. अथर्व भाई, कसा आहेस तू? मी मस्त रिकी, तू कसाच भाऊ? मी एकदम छान आहे भाई. आणि तू जसं आपण बोललो की तुझ्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे गावातल्या आहेत, हिमाचल मधल्याही आहेत आणि तूही कोकणातलाच आहेस. तर आपल्या तर लहानपणापासून आपण ऐकत आलेला असतो. तर त्याच आपण आज गोष्टी घेऊ आणि मजा करू भाई. तू सांग भाई, तू स्वतःचं इंट्रोडक्शन ऑडियन्सला कसं देशील? ओके, तर माझं नाव अथर्व चेवलकर. मी आहे मुंबईचा, बट माझं प्रॉपर गाव श्रीवर्धन आणि मी टुरिझम फील्डमध्ये काम करतो. तर इकडे ट्रेक्स किंवा गावी मला एक्सप्लोअर करायला खूप आवडतं. तर फिरणं होतच असतं माझं कंटिन्यू. तर त्याच्यामध्ये मध्ये या झालेल्या सगळे इन्सिडेंट्स आहेत. नाईस भाई, नाईस नाईस. तर तुला सुरुवात कोणत्या इन्सिडेंट पासून करायची आहे? एकदम म्हणजे आमच्यासोबत जास्तच मला वाटतो ना एकदम मोठा इन्सिडेंट, तो त्याच्याने स्टार्ट करूया. लॉकडाऊनचा फर्स्ट डे तिकडचा तुला सांगतो. तर ॲक्च्युली आम्ही गेलो रत्नागिरीला, माझ्या आईचं गाव. तिकडे आम्ही गेलो आणि पालखी होती, देवीची पालखी येणार होती म्हणून आम्ही गेलो. आणि तिथे झालं असं की पोचलो आणि सेकंड डेला लॉकडाऊन लागला आणि आयडिया कोणालाच नव्हती की लॉकडाऊनचं काय होणार. तर सगळे जे गावात आलेली मुलं सगळे एकत्र होते आणि पालखीचं पण असं झालं की जमावबंदी, तर कोणाला एकत्र यायचं नव्हतं. नाही तर कसे सगळे 7 वाड्या वगैरे एकत्र येऊन ते करतात. तर नंतर मग आम्ही लोक सगळेजण बसलेलो की आता पालखी पण एकत्र नाही, सगळ्या वाड्यांमध्ये 2-2 दिवस पालखी जाणार होती. तर आम्ही गेलो आणि आमचं कसं घर आहे तुला सांगतो मी. एक म्हणजे आता लास्ट घर वाडी आहे ना, लास्ट घर आमचं, खाली थोडी शेती, नदीच्या त्याच्याकडलं दुसरी वाडी, आमचं लास्ट घर आहे असं. तर आमचं खळं आहे ना जे, तिथे आम्ही पत्ते खेळत बसलेलो. फर्स्ट डे होता, सगळी मुलं असे जमलेले आणि थोड्या वेळाने, कारण ट्रॅव्हल करून आलेले, सगळे घरी जाऊन झोपले वगैरे. तर आम्ही 8 मुलं होतो. पत्ते खेळतं गप्पा चालू होत्या. तर आम्ही तेवढ्यात ना आम्हाला भजनाचा आवाज आला दुसऱ्या वाडीतून. भजनाचा प्रॉपर भजनाचा. तर पोरं बोलले असं मग आपण देवाच्या ह्याच्यासाठी झालो आहे, तर पत्ते खेळण्यापेक्षा आपल्याकडे उद्याचा दिवस आहेत तर पत्ते खेळण्यापेक्षा आपण भजनाचं जाऊया. बट मग 2-3 जण बोलले की अरे कशा जमावबंदी वगैरे,
पण आम्ही नंतर विचार केला एवढा आवाज येतोय आणि आमचं कसं आहे म्हणजे या साईडला मेन रोड, आमची वाडी आहे ना तिथे मेन रोड, तिकडून आमचं 5 मिनिटं चालत आतमध्ये गाव, परत ती नदी आणि त्या साईडला त्यांची वाडी. बोललो बाहेर काय रोडवर आवाज जाणार नाही आणि पोलीस पाटील पण समजून घेतील, बोललो एवढं काय नाही. तर पोरं बोली चला जाऊया मग. तर आम्ही सगळे म्हणजे 7 जण ना म्हणजे मुंबईचे होते प्रॉपर, आणि तो जो एक आमच्यासोबत गावातला होता तो बोला जाऊया चला. तर आम्ही निघालो, तर आम्ही गेलो आणि गप्पा मारत मारत चाललो. तर आम्ही नदीच्या इथे पोचलो. तर नदीच्या इथे ना अँकल एवढंच पाणी होतं क्रॉस करायला, नॉर्मली तेवढं पाणी तिकडे असतं आणि थोडं पुढे जाशील तर वाढत जातं असं. तर आम्ही क्रॉस करून गेलो आणि चालतोय तर म्हणजे तिकडे ऑलमोस्ट 10 मिनिटात आपण पोचायला पाहिजे. तिथे आम्हाला 20-25 मिनिटं झाली चालतोय आम्ही, पण कोणालाच आयडिया नाही काही होत आहे, कारण आम्ही गप्पा मारतोय. फर्स्ट डे खूप एन्जॉयमेंटमध्ये चाललेलो आम्ही. चालता मग तो गावचा जो होता ना त्याला थोडीशी हिंट आली की आपण काहीतरी चुकतोय. पण आम्हाला भजनाचा आवाज येतोय, मोठा होत चाललाय, जवळ जातो ना भजनाचा आवाज मोठा होत चाललाय, आपण जवळ पोचतोय. तर आम्ही चालतोय, तर तो आम्हाला बोलला की चला आपण रिटर्न जायचंय. तर आम्ही सगळी मुलं अशी झाली, अरे आता एवढा पोचलो आणि का तो असं बोलतोय. तो बोलला आपण रिटर्न जायचंय आता. तर अशी पण आमच्यामध्ये 2-3 होते जे प्रॉपर आधी गावी राहिलेत आणि आता मुंबईला असते. तर मग ते लोक बोलले की हां चला जाऊया. तर तो असं म्हणजे सांगितलं त्याने आम्हाला नंतर की त्या लोकेशनला कोणाला सांगायचं नसतं की काय, कारण सगळे पॅनिक करतात आणि जास्त जो पॅनिक होतो ना त्याला ती एंटिटी म्हणजे अशी पकडून राहते असं आहे. सो सगळ्यात जास्त घाबरतो त्याला ती आत्मा झपाट. हां म्हणजे तो घाबरला ना की तिचा माइंड कंट्रोल पूर्ण त्याच्या हातामध्ये, मग तू काय करू शकत नाही असं. म्हणून त्याने सांगितलं नाही कोणाला, फक्त बोला की रिटर्न जाऊया. तर आम्ही निघालो. तर ना एक करून सगळे समजलं ना, आता तुला असं सांगितलं आपण डिस्कस करणार आहे, असं का म्हणाला. मग आम्ही असं बोलत तर 1-2 जणांना असं कळलं, पण आम्ही कोणा असं दाखवत नव्हतो चेहऱ्यावर. बट एक होतं ना त्याला खूप घाबरलं, तर ते पळापळ वगैरे चालू झाली जरा. आणि आम्ही नदीच्या इथे पोहोचलो कसे, आणि जे तुला सांगितलं ना अँकल एवढं पाणी येतं ते ऑलमोस्ट आमच्या छातीपर्यंत आलेलं आहे. तर आम्ही ती नदी समोरून एक ब्रिज आहे त्या थोडा पुढून आहे पण तो, तर आम्ही त्या ब्रिजवरनं नदी क्रॉस केली, या साईडला आलो. तर आलो म्हणजे आमचं असं झालं की या साईडला पोचलो, आता लास्ट घर आमचं आहे ना तिकडे वाडीत, फटाफट जायचं आणि घरी बसायचं देवाच्या खोलीत. पोचलो त्या साईडला, आणि त्या साईडला म्हणजे असं डोंगर टाईप आहे रे, प्रॉपर डोंगर कोसळताना दिसला. लँडस्लाईड होते ना, तो पडला आणि आम्हाला आवाज पण आला पूर्ण. आम्ही गेलो, मग तिकडून पळत घरी गेलो. घरात देवाच्या खोलीत बसलो, म्हणजे 3:30-4 झाले असेल रात्रीचे. तर आम्ही बसलो, सकाळ झाली थोडी, म्हणजे 6-6:30ला गावची माणसं कामाला लागतात. आमचं मंदिर आहे गावाचं, एक दत्तांचं मंदिर आहे, तिकडे गेलो आम्ही लोक. तर त्यांनी आम्हाला म्हणजे विचारलं, एकाला म्हणजे थोडासा घाबरलेला तो खूप. तर आम्ही दाखवलं की असं असं आमच्यासोबत रात्री झालंय. तर ते बोलले की म्हणजे चला जाऊन बघूया काय झालंय ते. तिकडे गेलो, डोंगर अख्खाच्या अख्खा तसाच होता, काहीच झालं नव्हतं. आणि नदीचं पाणी परत अँकल एवढंच, काय अँकल एवढं म्हणजे पप्पा एवढंच. हां तळपायाचं थोडंसं वरती असं. तर सगळेजण असं वाटलं की पोरं पहिला दिवस आहे मस्करी करतात, आपल्याला असंच सतवतात गावात आले. तर आम्ही त्यांना समजवतो की नाही असं नाही, आम्ही खरोखर आमच्यासोबत असं झालं. तर मग ते लोक परत म्हणजे आम्हाला बोलले की त्या वाडीत जाऊन आपण विचारूया की भजन वगैरे रात्री चालू होतं का. तर आम्ही गेलो मुलं परत, म्हणजे 2-3 मोठी माणसं घेऊन. ते बोलले आपल्या वाडीत अजून आलीच ना, आपल्याकडे 2 दिवसांनी नंतर येणार आहे पालखी, आणि त्या साईडला ती एकच वाडी आहे, तिकडे आलीच नव्हती. तर आम्ही परत विचारपूस केली की आता कुठच्या वाडीमध्ये, तर आमच्या जवळच्या वाडीत नव्हती ती. त्यानंतर मग आम्ही मंदिरात आलो परत, सगळे ते पुजारी वगैरेंना त्यांना विचारलं की आता असं काय काय झालंय तर काय करू शकतो. मग ते बोलले की त्या वाडीतलं जे मंदिर आहे ना, तिकडच्या पुजाऱ्यांशी आपण वार्ता करून बघूया की तिकडची काय एंटिटी वगैरे आहे का. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की ती आम्ही जे चालवतो ना वाट, तर गाव इकडे आणि आम्ही चालतो या वाटेवर, की त्यांची उलट्या गावाच्या अपोजिट म्हणजे त्यांचं गाव इथे, त्यांची स्मशानभूमी इथे, आणि आम्ही चालवतो या वाटेवर स्मशानभूमीच्या डायरेक्शनवर. तर त्यांनी आम्हाला टाइम विचारला की काय टाइम मध्ये तुम्ही, तर आम्ही सांगितलं असं 2:30-3च्या नंतरचीच गोष्ट आहे बोललो. हां, आणि आमच्यासाठी म्हणजे ते असं एवढं काय नव्हतं, कारण देवाचं याच्यासाठी झालेलं फर्स्ट डे. आम्ही एकदम चिलमध्ये होतो, आणि गावात एकच होतं आमच्या गावात, त्याला माहिती आहे. आम्ही मुंबईवरून, तुला माहिती आहे आपण मुंबईला किती पण काही पण फिरत असतो. तर आम्ही तिथे गेलो, मग त्यांनी आम्हाला सांगितलं की यार हे काय काय वेळ असतात त्यांचा, आणि त्यांच्या टाईममध्ये जर तुम्ही तिकडे गेलात ना ते तुम्हाला पकडणार. नशिबाने तो बोलला की तो मुलगा तुमच्यासोबत होता आणि त्याला समजलं, तुम्हाला सगळ्यांना घेऊन गेला असा तो तिकडचा होता ना एंटिटी जी होती, तुम्हाला स्मशानात बोलवत होती ती. आम्हाला प्रॉपर ती घेऊन गेली असती. त्यानंतर त्या एका मुलाला टायफॉइड वगैरे झाला, ज्याला तो घाबरलेला ना
त्याला टायफॉईड झाला, मग डॉक्टर वगैरे सगळं झालं आणि मग ते गावच्यानी देवाचं वगैरे सगळं करून नॉर्मल. बापरे. खूप डेंजर इन्सिडेंट होता तो आमच्यासोबत झालेला. आणि तू हे पण बोलत होतात की 17 आंब्यांचं झाड काहीतरी, ती गोष्ट काय आहे? ते असं की ते झाड आहे ना, ते 1 वर्ष लागतं आणि दुसऱ्या वर्षी लागत नाही. असं म्हणजे 1-1 वर्षाने आड करून ते आंबा धरतो आणि तो आंबा खूप गोड असतो रे. म्हणजे ते आमच्या गावात मे महिन्यात जायचो ना, तेव्हा कसं व्हायचं, तो आंबा जेच आमचं घर आहे ना त्याच्या थोडा पुढे येतो, पडला ना की तो पाचोळ्यात पडला की आवाज येतो बघ, तसा आवाज यायचा. पोरं पळत सगळी ज्याला भेटेल त्याचा आंबा असं असायचं. तर तेव्हा असं झालं की आंब्याचा पडायचा आवाज आला रात्रीचा. आणि कसं आम्हाला तिकडे काहीच नाही, तर झाडाचं एवढं काय वाटायचं नाही. फक्त ते लोक स्टोरी सांगायचे, तर आम्हाला वाटायचं की त्यांना पाहिजे असेल म्हणून आम्हाला घाबरवायला हे करतात. तर आमच्यातली 2 मुलं होते, मुलं म्हणजे मोठीच होते माझ्यापेक्षा, ते दोघे जण तिकडे गेले. त्यांना आवाज आला ना, पळत पळत गेले आणि त्यांना असं झालं की आंबे भेटायला लागले आणि ते लोकांनी काय केलं, गोणी घेऊन गेले घरी येऊन. त्यांना वाटलं की आहेत. आणि तिकडचं आंबा तुला आम्ही सांगतो, एवढ्या वर्षात आम्ही कधी पडलेले आंबे एवढे बघितलेच नाही. एक पडला की पोरं जाऊन उचलून आणतात. हे दोघे गेले आणि त्या दोघांनी काय केलं, गोणी भरतात, भरून आणल्या, घरी आणून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मग पूर्ण दगडं भरून आणले त्या लोकांनी. सगळीच्या सगळी दगड होती, एक आंबा नव्हता म्हणजे त्याच्यामध्ये. रात्री त्यांना आंबे दिसले, त्यांनी हा, त्या गोण्यात लोकांनी टाकले. पूर्ण भरले. त्यांना तेच वाटतंय की आणि आंबे भरले. सकाळी दगड झालेलं ते. हा, खूप. म्हणजे ती तिकडे लोक बोलतात की काहीतरी हडळ वगैरे आहे त्या झाडाच्या इथे. म्हणजे त्याच्या आधी पण एका म्हणजे म्हाताऱ्या माणसासोबत इन्सिडेंट झालेला. ते तिकडे गेले, आंबा गोळा करतात ना, म्हणजे आता तू झाडाच्या या साईडला आहेस ना, त्याचे फिरून येतात ना, त्यांना इकडे एक बाई दिसते की ती पण गोळा करते. तर त्यांना वाटलं कोण म्हातारी वगैरे आहे आणि ते फिरतात, तर त्यांच्या पॅरेलल अशी ती पण फिरते. हां, त्यांच्या मागोमाग त्यांच्यासोबत असा इन्सिडेंट झालेला. पण त्यांना जसं कळलं ना, आणि ते म्हणजे गावातल्या लोकांना एवढं काही फिअर नसतं, आयडिया असली ना, तर त्यांनी ॲक्च्युली असं म्हणजे तिला असं काहीतरी बोलले ते, कारण त्यांच्याकडे थोडी पॉवर वगैरे असं देवाचं वगैरे करायचं ना, ते असे तिला काहीतरी बोलले आणि तिकडून निघाले. त्यांना काहीच त्रास झाला नाही, पण या दोघांना मोठा हे झालेला. त्यांना काय झालं दुसऱ्या दिवशी? जे त्यांना ते नॉर्मल होते, पण त्यांना कळलंच नाही की ते बोलले अरे आम्ही तर आंबे भरून आणलेत. त्यांचं त्याने आम्हाला गोणी दाखवलं, दोन्हीच्या दोन्ही पूर्ण दगड. त्यांना ते रात्रभर तिकडे फिरवत राहिलं. तिकडे जागेवरती त्या. बापरे, डेंजर बाई. एकदा असंच म्हणजे मी आता रक्षाबंधन होतं, तर आमचे सगळे असे नातेवाईक आपल्याला बोलवतात ना, काका वगैरे, आत्या वगैरे सगळं. तेव्हा त्यांनी एक सेम इन्सिडेंट असे सांगितलं आम्हाला की लॉकडाऊनच्या वेळी सगळे लोक गावी गेलेले आणि त्यावेळी कसं म्हणजे रायगड ह्या म्हणजे कोकणात वगैरे तो चक्रीवादळ आला होता आणि त्यामुळे सगळं काही म्हणजे लाईट वगैरे महिनाभर नव्हतं, सगळं होतं. त्यामुळे आंबे गोळा करा किंवा काय बोलतात, खेकड्यांना जा, हे जा ते जा, चिंबोऱ्या वगैरे. तर ते रात्रीचे वगैरे आम्ही गेलो होतो एकदा आणि 7, 7:30, 8 वाजले असतील, कारण ते तेव्हाच बाहेर निघतात ना आणि छोट्या छोट्या ह्याच्यात वगैरे असतात ते तलावात वगैरे. तर आम्ही जातो आणि माझा एक काका होता रे, तो गावचा होता आणि आम्ही जातो आणि खेकडे आम्हाला मिळत आहेत चांगल्या, भरतोय आणि एका टायमानंतर तो बाई घाबरला. माहिती नाही काय कारण नव्हतं, पण घाबरला. बोलतो परत जायचंय. आम्ही बोललो काय झालं? तो नाही, परत जायचंय. तर आम्ही परत आलो आणि मग आता त्यांनी सांगितलं आम्हाला, जेव्हा तो आता आलेला ना, की त्यावेळी असं असतं की म्हणजे तुम्हाला जर जास्त मिळायला लागले ना, एक लागो, कारण एवढ्या सोप्या ह्याच्यात मिळत नाही ते कसं दगडाच्या खाली किंवा त्या रेतीत वगैरे असतात, पण आपल्याला समोर दिसायला लागले ना, तर काहीतरी गडबड असतं, परत फिरायचं असतं. तेच माझं आमच्यासोबत म्हणजे लॉकडाऊनला जवळजवळ ना मी 6 महिने गावी होतो, तेव्हाच सेम इन्सिडेंट. तुम्हाला खेकडे मिळाले ना, आम्ही कसं काय करायचं, नदीत उतरायचो एका पॉईंटवरून आणि दुसऱ्या पॉईंटवरून बाहेर यायचो मासे पकडून. ते पागळ बोलतात, त्याच्याने पकडायचे मासे. तू टॉर्च किंवा लांबण दिवा असं ना, ते पकडलंच ना, मासे जागेवर थांबतात, तर त्यांना पकडू शकतो अलगच. हां, तर आम्ही असे रात्री जायचो, असं नाही की फर्स्ट टाईम होतं, जायचो त्या पॉईंटला आलो की बाहेर पडायचो. आणि आम्हाला एवढं काय म्हणजे माहिती नव्हतं की त्या पॉईंटलाच काय बाहेर पडतात, पण पुढे पाणी वाढतं करून. तर आम्ही जातोय आणि त्या दिवशी मासेच नव्हते लागत, तर आम्ही बोललो सोड जाऊ द्या, आता निघूया करून. तर थोडे पुढे गेलो आणि मासे मिळायला लागले रे. तर पोरांचं असं झालं, तर मिळतात, आलोच माशाला आहे तर पकडून जाऊया. तो पकडतो आणि ना तो जो गावातला एक होता ना, तो आम्हाला तेच बोलला परत की आपण ना निघूया. आणि तेव्हा तिथे कसं आहे माहिती आहे, तू शेवटचा मासा, पहिला मासा आणि शेवटचा मासा पकडला ना की तो मारतात आणि पाण्यात सोडतात परत. त्यानंतर पहिला मासे आणि शेवटचा. ओके. तो पकडून तू टाकलास ना की परत मासे नाही पकडायचे, असं असतं. सुरुवात तिकडून करायची आणि एंड तिथे करायचा. तर त्याने काय केलं, मासा तो मारून सोडला आणि बोलला की चला.
तर आमच्यातले दोघे अरे नाही नाही हे बघ किती मासे आहेत, आणि काढतात. तर तो जो त्याने सोडून, आता कसं एकत्र नाही सगळे चालत, 2 मागे 2 मागे असे, तर आम्ही सगळे बाहेर निघालो, त्याने आम्हाला सांगितलं तसं, आणि हे दोघे पकडतात खाली मासे. आणि जो आता 2-2 करून आम्ही मुलं बाहेर आलो, जो आमच्यातला म्हणजे सेकंड लास्ट होता ना 2 जोडीपैकी, त्याने बघितलं अरे हे काढतायत, फेकतात बाहेर, आणि दगडीच फेकतात, ती म्हणजे रेती टाईप असते ना ते बाहेर फेकतात. हा तर आम्ही ना असं पुढे गेलेलो, आणि त्याने आवाज दिला की अरे हे बघा कसे करतात. तो हा आला मागे, आणि ह्या लोकांना आम्ही समजवतो अरे चला बाहेर, तुम्ही मासे नाही टाकत आहे, हे बघ किती मासे आहेत, अरे हे बघ किती मासे आहेत. असं करता करता तो गावातला आला आणि सनकन एकाच्या वाजवली, रे जोरात मारले त्याने, कारण आपले पूर्ण माइंडमध्ये काहीच चालू नसतं तेव्हा, त्या लोकांची असते ना पावर, दिशाभूल झाली होती हा त्या लोकांना कळतच नाही, आम्ही बोलतो तरी ते ऐकत नव्हते. आणि त्याने मारलं, तसा एक होशमध्ये आला, त्याला सांगितलं की अरे काय करतोय बघ. त्यांनी पूर्ण ते रेवटा असतो, त्याला रेवटा बोलतात गावी, तो पूर्ण बाहेर फेकून ठेवलेला. बापरे. त्या दुसऱ्याला पण त्याने असंच म्हणजे मारलं, आणि दोघांना घरी घेऊन आले. तू आता सांगितलं त्याच्यानं माझा इन्सिडेंट समजलं. तू एक हे पण बोलत होतास की तुमच्या गावी एक मुलगा होता, तुझ्या अंगात भरपूर सारे असे आत्मा वगैरे, ती गोष्ट कोणती आहे? तर ॲक्च्युली ते इकडचं आहे, रायगडचं आहे. बरं. तर शिमग्याचा टाईम होता. शिमग्याच्या टाईमला कसं असतं ना, देव आपले सानेवर असतात. तर तिकडे आम्ही सगळे म्हणजे मुलं होतो एकत्र, आणि ना तिकडे मुसलमान लोकांना गाडतात बघ कब्रिस्तान, बट ते असं झालं की फुल झालं. आमचं घर आहे ना तिकडे, घराच्या वाडी आहे ना आमची, वाडीच्या मागे तिकडे त्यांचं ते कब्रिस्तान, त्या पुढे खाडी आहे. आमचं तसं म्हणजे तसं घर आहे. तर आम्ही तिकडे सगळे पोरं बसायचे, आणि ते असं म्हणजे वॉशरूमसाठी वगैरे सगळी मुलं आता तिकडे जायचे रे. पण ते कसं झालं, कब्रिस्तान भरलं आहे ना, तर तिकडे अशी ती वॉल बांधली, आणि ते बंद झाले, म्हणजे तिकडे तर जागा नाही आहे. तर ना हे लोक गेले, आणि तिकडे जाऊन वॉशरूम वगैरे जाऊन आले कब्रिस्तान. तर येताना कसं झालं, तो जो मुलगा होता ना, आता गावातली मुलं मराठीच बोलतात आपली, तर तो ना हिंदीमध्ये बोलायला लागला, रे तर तू माझ्याशी हिंदीत बोलतोस तर ना, मी पण तुझी मस्करी करायला. तो पण असे पोरं पण तशीच बोलायला लागले, हा बोल ना बाय कैसा आहे, असं तसं बोलतात. आणि बोलत बोलत आले घराच्या इथे, काहीच ना नॉर्मल चाललंय, तू माझ्याशी कसं बोलतोयस, पूर्ण नॉर्मल चाललंय. आले घराच्या इकडे, आणि तो घरी गेला मुलगा. त्याने काय केलं, तर त्या घरात ना जसे देवारे होते रे, देवारे ना, त्यांची एंट्री मारली नाही की घराच्या समोर डायरेक्ट देवारा हॉलमध्येच. तो एकदम पिसाटल्यासारखा झाला रे. त्याचे मग बाबा आले, अरे काय झालं, असं का करतोय. त्याने कोयती उचलली आणि त्या बाबांच्या हातावरती मारली. तर त्याची मग वाईफ आली मध्ये, आणि त्याने थांबवलं, आणि त्याला रूममध्ये बंद केला. तर सगळ्यांना, मग पोरं गावातच होते ना, सगळ्यांना आवाज दिला की अरे हा बघा असं काय करतोय वगैरे. तर सगळेजण आले बघायला, अरे काय झालं, आणि हिंदीमध्येच बोलतो प्रॉपर, मराठी बोलतच नाही आहे. तर ना मग सगळं म्हणजे थोडं थोडं सगळेजण आले ना, तर बोलले की अरे काय झालं, कुठे गेलेलात वगैरे. तर सांगितलं अरे आता आम्ही येताना असं असं इकडे जाऊन आलो आहे. तर गावातले भडकले की तुम्हाला समजतं का, शिमग्याचा टाईम आहे आणि तुम्ही अशा जागेवर जाता. तर बोलले की अरे रोजची जागा आहे. तर बोलले शिमग्याला तिकडे नाही जायचं, कारण आपले देव सानेवर असतात, आरामात असतात, तर तिकडे आपण नाही जायचं. तर मग सगळं झालं. मग तिकडून एक म्हणजे जे आजोबा होते ते बोलले की त्याला बाहेर आणा, जो मेन चौक आहे ना तिथे आणा गावाचा, तिथे बस. आणलं त्याला आम्ही, जवळजवळ ना साखळी असते ना, साखळी त्याच्याने बांधलेलं. 7-8 मुलं त्याला घेऊन येतोय, ऐकतच नव्हता, पूर्ण सगळ्यांना उडवत होता. एवढी ताकद आलेली, खूप ताकद होती त्याच्यामध्ये. आणि तू बघशील ना, मुलगा म्हणजे माझ्यापेक्षा थोडासा हेल्दी असेल, बट मी आता तुला माहिती किती जणांना पकडेन, 2 जणांना मला आरामात पकडू शकतात. पण पूर्ण ताकद लावून जर दोघांना कोणच ऐकून नाही. त्याने 7 ते 8 जणांना उडवतोय तो. तर त्याला काय केलं, एक टेम्पो होता, त्याच्या साखळ्या जाऊन बांधले त्याला, आणि त्याला तिकडे आणलेलं. टेम्पोने त्याला खेचून आणलं? नाही, म्हणजे त्याला तिथे बांधून ठेवलं टेम्पोला, बंद टेम्पोला, आणि तिकडे तो पूर्ण टेम्पो हलवत होता. तर आम्ही तिकडे सगळेजण आले, आणि मग ते असे बोलायला लागले. आणि ना माझी काकी आहे रे गावी, म्हणजे ती आली ना की तो घाबरायचा, शांत व्हायचा. ती म्हणजे काकी आहे ना, काकीचाच भाऊ. हा. अच्छा. हा. सगळं वाटलं की मोठी बहीण आहे म्हणून हा घाबरतोय. तर सगळेजण तिला बोलवलं, तो शांत व्हायचा, आणि तिला बघ तू दूर जा दूर जा दूर जा असं करायचा. तिला आम केली की परत त्याची पावर दाखवायचा. तसं थोडा वेळ बोलून बोलून ना त्याने त्याचं म्हणजे असं सगळ्यांनी विचारलं की कोण आहेस तू, काय आहे वगैरे, तेव्हा त्याने नाव सांगितलं त्याचं. तिकडे सगळ्यांना कळलं की अरे हा तर खूप दिवसापासून दिसलाच नाही आहे गावात, गेला कुठे. तर हा बोलतो की अरे मीच आहे, आणि त्यासोबत एक स्टोरी झालेली, कोणालाच माहिती नाही. आणि तो मुलगा एवढा अतरंगी होता ना, म्हणजे तो गावाला तर नकोसा असतो तसा मुलगा होता तो. खूप म्हणजे
छेडखान्या पोरींना वगैरे तसा होता. म्हणजे तो कोणाला तर पटायचा वाया नाही. गेलेला. हा, मुलांसाठी चांगला होता, आपली पोरं आहेत ना त्यांना आवाज वगैरे देऊन जाणार, बट बाकीच्यांना त्रास देणार. त्रास देणार, तसा होता. तर त्याचं झालं काय, तर त्याने जरा पकडलं ना तेव्हा त्याने म्हणजे असं सांगितलं की म्हणजे रोजचा फुकणारा होता तो. तर तो मागायला लागला की मला हेच पाहिजे हेच पाहिजे. तर पोराने याला सोडण्यासाठी काय केलं, सिगरेट आणून दिली. आणि त्याचं ना ॲक्च्युली एक तो बसायची जागा होती, पेरूचं झाड होतं, त्या खालीच बसायचा. तो बोला मेरे जगे पे राखे रख देना. आणि याने थोडा वेळ बॉडी लूज सोडली आहे पूर्ण, म्हणजे नॉर्मल झाल्यासारखा झाला. तर मग हा तिकडे गेला आणि परत थोड्या वेळाला पकडला की बोलतो म्हणजे मला का वेडा समजल्यात का वगैरे, म्हणजे हिंदीमध्येच बोलत होता की मी का पागल लगता हो क्या तुम लोग ने, ऐसे ऐसे मैंने क्या म्हणजे मांगा. थांब म्हणजे तुझ्या मित्राला जो त्याला टेम्पोनी बांधलंय तो असं मागायला लागला. मग त्या जागेवर सिगरेट ठेवली त्यांनी. आणि हा कसा म्हणजे फुकणारा पण नव्हता, ज्याच्या अंगात आले ना सभ्य मुलगा एकदम. तो असं म्हणजे नॉर्मल आपल्यासारखाच. हा, तर तो त्याला पकडला आणि तो असं मागायला लागला. तर मग तिकडे जाऊन ठेवलं, त्या झाडाखाली सिगरेट ठेवली. आणि मग रिटर्न आल्या थोड्या वेळाने त्याला परत पकडलं त्याने. बोलतो मी का पागल लागतो क्या मैंने क्या मांगा, तर असं तसं झालं. आणि एक म्हणजे गावातला होता रे मुलगा, तो पुढे आला. तर तो असा एकदम त्याच्याशी बोलायला लागला नॉर्मली. त्याने काय माहिती त्याला राग आला, त्याला म्हणजे ना पूर्ण साखळी अशी ती खेचली जोरात. आणि तू एवढा जवळजवळ अंतरावर जोरात मारलं रे, म्हणजे तुझ्या साखळीला बांधून तू केवढा हात मारशील ना. त्याच्या पूर्ण लाल झालेला हा पार्ट आहे त्याचा, पूर्ण लाल झालेला. एवढ्या जोरात त्याने मारलं. मग नंतर तो गेला निघून आणि त्याला बांधून ठेवले. नंतर मग ते बोलले की त्यांचा जो फकीर वगैरे असतो ना त्याला दाखवूया, कारण देवता आपले बोलले सानेवर आहेत, तिकडे तर नेऊ शकत नाही. मग तिकडे घेऊन गेले. तर ह्याने काय करावं माहिती आहे तुला, तिकडे गेला ना त्यांच्या जागेवरती त्या, हा बोला म्हणजे तो घाबरायला बघत होता फकीर त्याला, पण हा घाबरतच नव्हता. त्याने काय केलं, गेला ती कुराण उचलली, वाचायला लागलं उर्दूमध्ये, ज्याला म्हणजे फक्त मराठी येते मुलाला, नॉर्मल बेसिक हिंदी येते, तो उर्दू बोलायला लागला. बापरे. वाचतं आणि त्याला लाईन वाचून दाखवली, बोल क्या करेगा मेरा क्या करेगा मेरा. एवढी ती एंटिटी एकदम पॉवरफुल होती. तर मग सगळे बोलले अरे हे काहीतरी डेंजर आहे. तर त्याला म्हणजे तो फकीर त्याला बोल इसको छोड, तो बोलता की मी जाऊंगा ना इसको लेके जाऊंगा. तर मग सगळे बोलले की आता ऑप्शन नाही, आपल्या देवळातच घेऊन जायला लागेल. देऊळ कसं आहे म्हणजे आमच्या पायऱ्या आहेत थोड्या, म्हणजे मोठ्या स्टेप्स आहेत, 8 ते 9 स्टेप्स आहेत. पहिल्या पायरीच्या इकडे गेला ना नॉर्मल म्हणजे पूर्ण बॉडी सोडून द्यायचा, लूज सोडून द्यायचा, कोणी त्याला कोणीच नाही. हा, तर असं व्हायचं की अरे नॉर्मल झालं. तिथून परत आला ना म्हणजे आपल्या घराच्या इकडे परत सेम पॉवरफुल, तेवढाच मंदिरात जाऊन पूर्ण नॉर्मल व्हायचा. हा, मंदिरात पण नाही, पायरीच्या इकडे गेला ना सोडून द्यायचा त्याला, पूर्ण नॉर्मल झाला, रिटर्न आला. आणि नंतर काय झालं, एकदा ते सगळं करता करताना संध्याकाळ व्हायला आली रे, सगळे घाबरलेली की अरे हा काय करतोय. तो त्याने म्हणजे ती काकी आहे ना माझी, तिला बोलवलं. तर तिने विचारलं, तर त्याचा असं दिलं तर तो काकीला घाबरायचा रे आधीपासून, कारण तो फुगायचा वगैरे ना. काकी माझी स्ट्रिक्ट आहे खूप, ती समोरच ना उभं करून घ्यायची. तर तिने विचारलं क्या हुआ ते, त्याने सांगितलं. त्याचा मृत्यू कसा झाला तो सांगत होता. बोलतो की त्याच्या बहिणीची हळद होती आणि त्याच्या आईने त्याच्या जेवणात विष घालून त्याला दिलेलं, म्हणजे ते पूर्ण बोलतात ना नकोसा झालेला त्यांना, आणि तिने ह्याच्यामध्ये त्याला विष वगैरे घालवून दिला. तसं सांगितलं. तर मग सगळेजण बोलले अरे हा खूप दिवस खरोखर दिसला नाही, आणि बोलतो हा काय ॲक्टिंग करेल ना असं सांगायचे, आणि एवढी ताकद वगैरे. मग त्यांनी काय केलं, का म्हणजे विचारलं आता काय पाहिजे तुला वगैरे, त्याला सगळं विचारतो. बोला की मला होतं काय पाहिजे. तर पोराने कुठून कुठून अरेंज केला, आणि तो बोला की मेरे जगे पे रखना. तो आणि त्याने यावेळी वॉर्निंग दिली, जर नाही दिलं ना मी ह्याला पण घेऊन जाईन, एवढं सांगितलं. तर तिकडे जाऊन ठेवलं झाडाखाली, ह्याला इकडे सोडलं. ह्याला घरात आम्ही म्हणजे बेडरूममध्ये झोपवलं, कारण पूर्ण त्याची एनर्जी संपली आहे रे, ड्रेन झालेला. त्याला घरात झोपवलं वगैरे, आणि त्याची ती वस्तू तिथे ठेवली झाडाजवळ. आणि म्हणजे समज ना ती संध्याकाळी ठेवलं, आता रात्र झाले तर कोण गेलं नाही. सकाळी पोरं तिकडे झाडाजवळ गेली, ते काहीच नव्हता. मग परत इकडे येऊन ह्याला बघितलं, आणि हा पूर्ण नॉर्मल झालेला. आता सगळे ते मस्करीत त्याला त्या नावाने चिडवतात ते मुलाला, पण त्या टाइमला सगळ्यांची हालत खूप खूप खराब झालेली. मला तेच वाटतं शेवटचं जरा ते पाहिजे असेल किंवा हा त्याचं, आणि त्याला ऍक्च्युली सांगायचं होतं की त्याचं काय झालं ते, कारण कोणाला माहितीच नव्हतं की त्याच्याबरोबर कशाचा मृत्यू झाला. आणि तो असा होता ना की त्याच्याबद्दल कोणी अशी विचारपूस पण नसेल गेली. हा, कारण कोणाला एवढी पडलेलीच नव्हती. करणार तर त्याची म्हणजे आई बहीण वगैरे ते दोघीच होत्या, आणि त्यांनीच असं केलं. हे केलं. आता तो सांगण्यासाठी आलेला. खतरनाक बाई, खतरनाक.
मे बी त्याला त्या दिवशी ते नसतं दिलं तर मे बी त्यांनी त्याला घेऊन गेलं असतं. बापरे. तू एक आजीनी पण कोणती तुला मान कापायची गोष्ट सांगितलेली. कसं होतं ना, ते पहिला म्हणजे ट्रॅव्हल म्हणजे आत्ता तर गाड्या वगैरे आल्यात, तेव्हा आमच्याकडे फक्त बैलगाडी होती. म्हणजे आजीचं कधी सांगतो तुला, आजीचं लग्न नव्हतं झालं ना, ते ती माहेरी होती तिच्या तेव्हाचं. तर त्यांच्याकडे बैलगाडी होती एक. तर ते लोक काय करायचे, म्हणजे जे मुंबईवरनं लोक येतात ना डेपोमध्ये उतरायचे, तिकडून ट्रान्सपोर्टेशन काहीच नाही. तर काय करायचे, जेवढी लोक येतील तेवढं. तर लोक काय करायचे की पैसे जास्त नको त्याला, फक्त बॅग्स पुढे पाठवायचे गाडीमधून, स्वतः वॉकिंगने जायचे वगैरे. हां, तर त्यांच्याकडे बॅग्स ठेवायचे आणि गाडीत टाकून घेऊन जायचे सोडायला वगैरे, असं चालू असायचं. तर एकदा येताना ना त्याला रात्री अंधार झालेला रे पूर्ण, आणि ती वाट खूप म्हणजे अशी जंगलाची. आता तर रस्ते झाले तिकडे जायला, पण तिकडून येताना त्यांना वाटेमध्ये एक झाड पडलेला. तर त्यांची यायची त्याची रोजची वाट होती, त्यांना माहिती होता. तर झाड पडलेला, पण ते असं नव्हतं पडलं की मुळासकट पडलंय, ते कोणीतरी फेकलेलं असं झाड होतं. तर ना ते बैल असतात ना, म्हणजे त्या प्राण्यांना काय दिसतं काय, ते पिसाळले रे एकदम. तिथे गेल्यावरती ना एकदम वेगळेच करायला लागले. म्हणजे ते असे रोजचे बैल होते ना, की आजोबांनी आवाज दिला ना थांब तर थांबणार, असे बैल होते एकदम. त्यांना ते कासराने खेचून ठेवलं तरी ते ऐकत नव्हते, एवढे पिसाळलेले. तर ना ते लोक म्हणजे असे आता बाजूला तर करायला लागणार ना, कारण मोठे टायर असतात ना याचे चाक, ते चढणार नाही. तर मग आजोबा खाली उतरत होते, तेवढ्यात आजी बोली थांबा. आजीला मागून दिसला मानकाप्या, घोड्यावरती होता. त्याला मान नसते ना, फक्त त्याची बॉडी असते. हा माहिती. हा हा हा. घोड्यावरती बसून तिला दिसला, तर तिने थांबवला. आणि असं बोलतात गावी की जे आपण ज्या वाहनावरून वगैरे चाललोय ना, त्याच्यावरनं कधी खाली नाही उतरायचं. तर असं असेल ना, त्याच्यावरून खाली नाही उतरायचं. तर आजी बोली थांबा, उतरू नका. आणि ते बोलले काय झालं, आता त्यांना पण डायरेक्टच सांगणार, कारण ही मागे बसले, ते पुढे बघतात ना, झाड पडले, बैल आहेत. तर आजोबा पुढे बघतायत आणि आजीला मागे तो दिसतोय, पण बोलू पण शकत नाही, कारण घाबरली पण होती ना. तर तिने फक्त त्यांना हळूच असं इशारा केला आणि फक्त मागे बघायला सांगितलं. त्यांना पण दिसला. तर ना त्या म्हणजे काय माहिती, आधीची लोक खूप वेगळे होते रे. त्यांनी ना म्हणजे असं फक्त धीट मन ठेवलं आणि बोलले की आम्ही तुझ्या वाटेत येत नाहीये, फक्त आमची वाट मोकळी कर, आम्हाला जाऊ दे. बोलले की आम्ही काही इकडे तुला सतवायला किंवा त्रास द्यायला नाही आलोय, आमची वाट मोकळी कर, आम्ही इकडून जातोय, तुझ्या हद्दीत आम्ही काही येत नाहीये. एवढं बोललं. तर त्यांना फक्त आवाज आला, मुंडी नाहीच आहे, त्यांना तर आवाज आला की परत इकडे दिसलाच नाही जागेवर संपून टाकेन, एवढाच आवाज आला. झाड वगैरे ना म्हणजे ऑटोमॅटिक ते लोक बोलत की बाजूला झालं आणि हे लोक इकडून निघून गेले. आणि बैल त्या एका पॉईंट नंतर पुढे जाऊन नॉर्मल झाल्या. इकडे खूप पिसाळलेले होते, एका पॉईंटच्या पुढे जाऊन ते नॉर्मल झाले. घरी येऊन तेच काय म्हणजे हे असे काय इन्सिडेंट झाले की ताप येतोच मोस्टली. तर मग आजीला वगैरे ताप आलेला असं खूप ते सांगता नाही बघ, गुसबॉम्स येतात अंगावरती, की कारण खूप कसं तू मान कापलेल्या माणसाशी एवढं टॅकल करूच नाही शकत ना आपण. पण मला ते समजत नाही रे कधी कधी आजी आजोबांचा आपल्या, की आहे ना, आता म्हणजे आता आपण जर असा प्रॅक्टिकल विचार करायला गेलो तर असं शक्य नाहीये, नाहीच आहे. शक्य नाहीये. पण ते लोक ज्या इंटेन्सिटीने बोलतात ना, किंवा जी ते गोष्ट सांगतात, किंवा ते त्यांचे जे चेहऱ्याचे हावभाव असतं ना, त्याला तू खोटं समजूच नाही शकत. म्हणजे आता समज माझे आजोबा ते एक नेहमी गोष्ट सांगायचे की ते भूताबरोबर कुस्ती करायचे. म्हणजे मग मला समजायचं, आता मला समजतं की ते फेकायचे किंवा. पण हे जे काही काही गोष्टी असतात, मानकापा बघितला, किंवा माझे एक आजोबा आहेत रे, म्हणजे बेबी त्यांच्यावर नक्कीच मी कधी करेन, असे चुलत आजोबा असतात ना, तर त्यांच्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत. आणि ते जे बोलतात ना भाई, असं वाटतं की भाई खरोखरच झालंय, कारण एकदम असे जे हावभाव असतात, जे एक्सप्रेशन असतात, खरं असतात. तर काय माहिती नक्की काय आहे ते. तुला पण म्हणजे बघितलं असेल आजी आजोबा जेव्हा ते असं आपल्याला स्टोरी सांगत असतात ना, त्यांचे एक्सप्रेशन खूप वेगळे असतात. आणि अशा सिरियस गोष्टी सांगताना खूप ते सिरियस समजतं की अरे नाही हे खोटं आणि हे वाला खरं आहे. आणि त्यांच्यासोबत तू मस्ती करून बघ, हे काय भाई केवढे चिडतात ते, की इगो हर्ट होऊन जातो त्यांचा. बट ते बघ ना, तुला मी सांगितलं झाड ऑटोमॅटिक बाजूला गेलं. ते जर असं नाही जोर वगैरे असेल तर आपल्याला दिसतील ना, ते त्यांना काहीच दिसलं ना, फक्त मागे आजीला दिसला आणि आजीने सांगितलं तेव्हा आजोबांनी हलकं असं बघितलं. तिला प्रॉपर दिसतोय माणूस, एवढं धड आहे प्रॉपर. असं नाही की रक्त वगैरे कळतं, फक्त एवढंच आहे, मान नाहीच आहे, बॉडी पूर्ण बॉडी दिसते आणि आणि घोड्यावरती बसलं. हा हा हा. अरे ते सेम आहे ना माझं. कसं आहे ना, माझ्या ना आता 2014-15 त्यावेळी माझे काका आहेत. तर माझ्या आत्याचं लग्न होतं त्यावेळी, ठीक आहे.
तर आत्याचं वगैरे लग्न होतं, काहीतरी चालू होतं आणि ते वॉशरूमला गेलेले. आता जेव्हा काही प्रोग्राम असतो घरी वगैरे तर वॉशरूम वगैरे कसे म्हणजे जे लेडीज वगैरे असतात जे असतात ते यूज केलेले असतात आणि जे पुरुष मंडळी असतात ते बाहेर जातात म्हणजे, आणि गावात तसं असतंच ना. हा, तर ते असे वॉशरूमला गेलेले, कोणाला तरी घेऊन गेलेले आणि तिथे गेले आणि धावत आले रे, म्हणजे 5-10 मिनिटात धावत असे घाबरून एकदम, की पूर्ण घामाघूम झालेले ते आले आणि ते बोलतात आम्ही टॉयलेट करायला बसलेलो आणि झाड आम्ही येताना बघितलं. झाड आमच्याकडे धावत येत होता. आणि आता मी बोलेन की बाबा हे काय पण फेकतात, पण त्यावेळी त्यांचे जे एक्सप्रेशन होते ना भाई, ते बघून मी नाही बोलू शकत की ते फेकतायत भाई. कदाचित त्यांचा भास असू शकतो, पण भाई ते घाबरणं, भीती ही खरी होती. आणि ते घाबरत नाही भाई. ते आता विचार कर, जो माणूस जराही विचार न करता जातोय तर तो घाबरतच नाही, पण त्यांनाही दिसतं भाई, माहिती नाही नक्की काय होतं. पण हा, तू तुझी एक गोष्ट सांगणार होतास की रत्नागिरीची गोष्ट होती ना, बाईकवर तुम्ही गेला होतात, एकटाच होतो मी तेव्हा. एकटाच होतास. ओके. तेव्हा कसं झालं, चढणीचे मासे चढतात माहिती आहे ना तुला. काय असतं ते? चढणीचे मासे जेव्हा पहिला पाऊस पडतो ना खूप जोरदार, तेव्हा पाणी शेतात चढतं आणि मासे काय असतात ते फ्लोमध्ये जाणं सोडून त्यांना अंडी द्यायची असतात. तर ते म्हणजे असं प्लॅटफॉर्म भेटेल त्यांना, अशा जागेवरती येतात अंडी द्यायला. तर त्यांना पकडायला जातात, तसं त्याला चढणीचे मासे म्हणतात. तर झालं असं की आम्ही बसलेलो सगळेजण आणि ना खूप जोरदार पाऊस, खूप. तर ते आमच्या इथे कसं आहे, नदी अशी म्हणजे खोल आहे, तिकडे तर पाणी वर चढत नाही. पण आमचा एक मित्र राहतो, तर आमच्या इकडून ते 2-1 किलोमीटर असेल त्याचा. तर त्याचा फोन आला की अरे इथे मासे चढायला चालू झालेत, तर तुम्ही येताय का पकडायला. आणि त्याच्या लॉकडाऊनमधलीच गोष्ट आहे, आमचा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता हा. तर आम्ही असं झालं की अरे आता एवढे आहेत आपण, तर जाऊया ना. पण आमच्याकडे गावात असं होतं की आमचीच फक्त एकच बाईक, बाकी काहीच नाही. तर मग लोक बोलले अरे आपण 7 जण होतो आम्ही, तर बोलले आता जाणार कसं ना. तर आमच्यातले मग 2 जण बोलले की आम्ही नाहीत, तुम्ही लोक जा. त्यांना बघून माझा भाऊ बोलला की मी पण नाहीत. 3 जण कॅन्सल झाले आणि मी बोललो ठीक आहे, मी 4 जणांना बाईकवरती येऊ शकतो. तर आम्ही मग निघालो चौघे. तर तिकडे कसं माहिती आहे, तो रोड आहे ना तिला खिंडा बोलतात, म्हणजे ते जो डोंगराच्या मध्ये जागा असते त्याला खिंडा म्हणतात ना. तिकडून जात होतो, तर आमचं त्यांना लोकांना सोडलं आणि तिथून पोचताना भावाचा फोन आला, बोलतो अरे मला झोपच येत नाहीये आणि बोलतो मला पण असा एक्सपिरियन्स करायचं आहे आणि तुम्ही सगळेच गेलात, मी इकडे कंटाळलोय. तर मी बोललो ठीक आहे मी येतो घ्यायला. आणि मी काय केलं, फोन घेतला आणि तिथे पाऊस होता म्हणून ठेवून दिला. फोन तिकडेच ठेवला हा, त्या मित्राच्या घरी ठेवला. आणि लोक बोलले की आम्ही पुढे जातो, तुम्हाला लांबण दिवावरती जातात रे रात्री पकडायला, दिसतील तुम्हाला. बोललो लांबण दिवा तिकडे तुम्ही लोक या. त्याने शेत दाखवला, असा असा रस्ता आहे तिकडून यायचं. बोललो ठीक आहे चालेल येतो. तर इकडे येत होतो आणि त्या खिंडीत माझी नेमकी गाडी बंद पडली आणि त्याच्याच जवळजवळ ना आम्ही 2-3 दिवस आधी असेच गप्पा मारत बसलेलो, तेव्हा तिकडचाच एक सीन मला माहिती पडलेला. आणि पण माझ्या डोक्यात काय नाही, कारण पावसाळा होता खूप आणि तेच एक्साइटमेंट रे, फर्स्ट टाइम मासे पकडायचे, असं चढणीचे मासे माहितीच नाही ना प्रकार. तर त्या ह्याच्यामध्येच आणि गाडी बंद पडली, मी आपला किक मारतोय. तर ना त्याचा कसं कॉक असेल, पहिलीची जुनी गाडी आहे प्लॅटिना आहे, तर तिचा ना कॉक बंद असला ना की ती चालूच नाही पेट्रोल. पण आमचं बरेच वेळा असं झालं की आम्ही जाताना ना तिकडे एक स्लोप आहे, गाडी चढतच नाही, जेव्हा कॉक बंद असेल ना गाडी चढतच नाही. पण मी एवढं जाऊन डिस्टन्स कव्हर करून रिटर्न आलोय, तर मी बोला अशी कशी बंद पडली. पण मी ना थोडं किक वगैरे मारली आणि थोड्या माझ्या डोक्यात तो इन्सिडेंट आला रे. तोपर्यंत नॉर्मल होतो मी. तर तुला तो इन्सिडेंट सांगतो. एक म्हणजे आमच्या इकडची मुलगी होती, तिला पळवून नेलेलं एका म्हणजे घाटावरच्या साईडला, तिला पळवून नेलेलं. आणि इकडे जसं माहिती पडलं ना लोकांना, म्हणजे तो काहीतरी त्याची जात वगैरे छोटी अशी असं मॅच नव्हती होत, तर ते लावून नव्हते तिथे घरचं लग्न. आणि तिकडून ह्या लोकांनी जाऊन त्याला दोघांना पण उचलून आणलं, मुलगा आणि मुलीला घेऊन आले आपल्या गावामध्ये इथे. आणि खूप मारलं रे मुलीला, म्हणजे आपल्याकडची तिला एवढं नाही, मुलाला एवढं मारलं ना, म्हणजे तो असा बेशुद्धच पडलेला आणि त्यात काय जीव नव्हता राहिलेला, खूप मारलेला असं. तर या लोकांनी काय केलं माहिती आहे का, त्याला त्या खिंडीमध्ये, आता रस्ता आहे तिथून जायला, पहिला रस्ता नव्हता, तर ना त्या लोकांनी त्याला तिकडेच जाळलं. ह्या लोकांना वाटलं तो मेला आहे म्हणून लोकांनी जाळलं तिकडेच, पण तो जिवंत होता. तो म्हणजे बेशुद्ध होऊन पडलेला आणि लोकांना रागाच्या ह्याच्यामध्ये त्याला जाळून टाकलं तिकडेच. तर त्याचा तेव्हा म्हणजे लोक सांगत होते की तेव्हा असं झालेलं की तो आग लागल्यानंतर त्याला शुद्ध थोडी आली ना, तसाच पळत होता तिकडून तो.
पण तो पुढे जाऊन डेथ झाली त्याची. पळता पळता तो मरून गेला. हा, आणि त्या खिंडीमध्ये असा तो सीन झालेला. तर माझं असं झालं की आणि तू आता त्याच तिथेच पॉइंटला आहे अडकलायस. मी. ओके. आणि असं पण नाही, जुनी स्टोरी आहे तर मला लक्षात नाही येणार, त्याने 2 दिवसाआधी मला सांगितलंय, तर मी शिवर करायला लागलो थोडासा. तर मला जेव्हा सांगत होता ना स्टोरी, त्याने एवढं सांगितलेलं, आपली जी गाडी किंवा काही असते ना आपण जाताना, तो आपल्यासाठी रथासारखा असतो. त्याच्यावर कोणी असं चढत हा. नाही. चढलं तरी आपल्याला काय करणार नाही, पण तू जर गाडी सोडून खाली उतरलास तर तुला पकडू शकता. तुला माहिती असेल, कारण घरचे पण कधी कधी बोलतात जातोच ते नेल कटर खिशात ठेव किंवा असं काहीतरी लोखंडाची गोष्ट खिशात ठेव. तर ते असं असतं की ते मेटलच्या इकडे येत नाहीत, असं काहीतरी असतं ते. तर तो कॉन्सेप्ट आपल्याला नाही माहिती, पण त्याने सांगितलेलं मला लक्षात आलं लगेच. मी गाडीवरून नाही उतरलो, तर मी त्याला म्हणजे असं फोन पण करू शकत नाही भावाला, फोन ठेवून आलोय. आणि त्या असं एवढा पाऊस आहे की कोण एवढं रात्री, आणि कसं माहिती कितीचा टाइम असेल, हा 3:30-4चा टाइम असेल, तर कोण गावात तिथे ट्रॅव्हल करणार नाही, अशी ती जागा होती. तर ना मी काय केलं, बोलो गाडीवरून तर उतरायचं नाहीये. आणि जो मी स्लोप चढून आलेलो ना, माझं एवढं होतं की त्या स्लोपपर्यंत पोहोचू दे. तिकडून बोलो स्लोपवरनं गाडी सोडून सेकंड गिअरला माहिती ना उचलतात तशी, बोलो चालू करून मी कसं तरी नाही, मी उतरलो नाही, धक्का मारत मारत तसं थोडं पुढे आलो. तरी ना मी एकदा कॉक चेक केलेला की चालू होते की नाही, तरी मी किक मारता मारता आणि परत मी एकदा ना कॉक म्हणजे असं बघितला, तेव्हा बंद होता तो. ते परत चालू केला आणि पहिल्याच किकवर गाडी स्टार्ट झाली. तर मी बोलो देवाचं म्हणजे असं हे केलं आणि ना निघत होतो. तरी माहिती आपल्यात थोडीशी एक असते की मागे बघतो काय आहे का. तर ना मी असे बघत होतो, पण ते मी असं गाडी पण स्लो नव्हतं करू शकत, कारण माझी फाटलेली खूप. मी गाडी पळवता पळवता मिररमध्ये बघितलं, तर मला असं काहीतरी वाईट जाताना दिसलं डायरेक्ट. आता माहिती नाही माझा भास होता की काय, बट मला तिकडे ते फील झालं रे. तिकडून म्हणजे पोचलो मी गावात, आणि म्हणजे समजलं मी घाबरलो खूप आहे. आणि मी तिकडे भावाला सांगतो अरे असं असं झालं माझ्यासोबत. आता 2 दिवसाआधी याने स्टोरी सांगितलेली. ह्याला भावाला वाटतंय आता मी ह्याला घाबरवायला, त्याला मी असंच सांगतोय काहीतरी नवीन माझी स्टोरी मेकिंग करून सांगतोय. त्याला समजवतो की अरे दादा असं असं झालं माझ्यासोबत. तिकडेच त्या पॉईंटलाच गाडी बंद पडली. तर बोलतो अरे तुला माहिती आहे ना कॉक बंद असलं की पडते. बोला अरे जाताना पडते ना. मी तिकडे बोललो उभं राहून मी कॉक असं तर नाही की गाडी बंद पडली मी करणार, बोल 2-3 वेळा मी ते पण केलं. तर मी जाताना कॉक बंद चालू केलेला, तो तिकडे नंतर बंद होता, तर परत चालू केला आणि त्यानंतर मग गाडी अशी स्टार्ट झाली करून. तर मग आम्ही तिकडून निघालो आणि रिटर्न ते भावाला घेऊन जात होतो. तिकडून गेलो, पोचलो वगैरे, आणि तिकडे ऑब्व्हियसली त्या जागरती माझी थोडीशी अशी हेच झालेली. तर त्याला बोललो की मी पळवेन बोललो गाडी, फक्त नीट बस. तिकडून गेलो, पोचलो, आणि ते मित्र आम्हाला दिसत आहेत, म्हणजे एका सर्टन पॉईंटला ती दिवा दिसतोय आम्हाला. तर आम्ही बाईक वगैरे लावली, निघालो आम्ही लोक, बोललो चल जाऊया. तर मी ह्याला बोललो की मी थांबतो, बोललो तू जा. तर ना हा बोला रे एकटा पण कुठे जाऊ. मी बोललो ठीक आहे चल, बोलो भावाला कुठे एकट्याला सोडू. मग निघालो. तिकडे पण सेम सीन, म्हणजे आम्ही चालतोय तर दिव्यापर्यंत आम्ही पोहोचतच नाहीये. चालतोय आणि म्हणजे एका पॉईंटला मला आधीच मी घाबरलेलो. मी सांगितलं रिटर्न जाऊया, मला काय बोला पॉईंट वाटत नाही याच्यामध्ये. तिथं रिटर्न आलो घरी, आणि हे लोक मासे पकडून वगैरे आले. त्या मित्राच्या घरी झोपलो आम्ही. तर सकाळी म्हणजे हे लोक जवळजवळ आले 1.5 तासाने, आणि आम्हाला उठवलं की अरे आलात का नाही तुम्ही लोक. बोला अरे आम्ही लोक येतं, आम्ही लोक पोहोचतच नव्हतो. बोला कुठे चाललेला तुम्ही लोक. बोला तुम्हाला रस्ता दाखवलाच बा. तिथून बोललो येत होतो तिकडे. अरे बोला आम्ही त्या साईडला गेलोच नाही. म्हणून मी बोलतो आईला सांगून गेलेलो की ह्या लोकांना तिकडे नको, खालच्या शेतात पाठव. बोला अरे आम्ही दिवे बघितले, बोललो आम्ही तिकडे. तर हा बोलतो अरे आम्ही तिकडे गेलोच नाही. अरे त्याला मी समजवतोय की भाई बघ माझ्यासोबत येताना असा असा सीन झाला. तिकडे लोक बोलले की अरे तू का पागल आहेस का, असं झालं, आणि तू रिटर्न पण आलास त्याच जागेवरून. बोललो दादाला समजवलं, तो का ऐकत नव्हता. नंतर मग हे लोक असे बोलले की आता इकडेच थांबा, म्हणजे दुपार वगैरे झाली की जा. आणि आमच्याकडे त्यांनी मासे पण नाही पाठवले. तर मी बोललो अरे आता एवढं पकडले वगैरे. तर तो बोलतो की नॉनव्हेजच्या मागे पण येतात, असा काहीतरी सीन असतो. तर आम्ही ते पण मग कॅन्सल केलं. मग घरी जाऊन सांगितलं असं असं झालं. मग तो जो होता ना त्याच्या स्टोरी सांगितलेली, त्याला मी सांगितलं. तर तो बोलला की अरे मग तू काय केलंस, गाडीवरून उतरला वगैरे नाही ना. मी बोललो मी फक्त आपली जी गावची देवी आहे ना तिचं बोललं नाव घेतलं आणि तिथून निघालो डायरेक्ट. मी तिकडून त्यानंतर 10च्या नंतर गेलोच नाहीये त्या जागेवरून. हिंमत नाही होत रे, किती तू म्हणून ट्राय कर. कोण असेल सोबत तर ठीक आहे, वाटत नाही. बट पण एकटा माणूस भले काय नसेल, पावसात भले काय नसेल तिथे, कोण नसेल, पण तुझ्या जर मनात भीती आहे
संपलं तर तू नाही जाऊ शकत भाई, तिथे डेंजर वाटतं भाई ते. आणि आपल्या इथे कसं आहे ना, स्ट्रीट लाईट वगैरे तर नसतात, काहीच नाही तिथे. आणि जेवढं हेडलाईट वरच, आणि एवढा काळोख अक्षरशः असं तो समजतं खूप पाऊस. हा, आणि पावसात वर कारण चढतात मासे त्याच टायमात जेव्हा खूप पाऊस असतो. ते खूप पाऊस आहे त्याच्यामध्ये, फोन नाही, गाडी बंद पडले, काहीच करू शकत नव्हतो. तू एक तर हे पण बोलवतस ना, एका मुलीचं पण बोलवतस ज्याच्या भावाचं काय, ते काय होतं? ते झालं काय गावी ना, म्हणजे कधीचा टाइम आहे, गणपतीच्या आधीचा. जेव्हा मी गेलो, म्हणजे मी लवकरच होतो गावी, गणपतीचं ना डेकोरेशन वगैरे करायचं असतं ना तेव्हा. आणि आमचं घर कसं म्हणजे वाडा टाईप आहे, तर आमचं खाली मोठं घर आहे आणि आम्ही बाहेरून शिडी आहे आणि वरती आमच्या 4 रूम्स आहेत. आणि 4 रूमचं हे म्हणजे पहिला हॉल आणि खाली म्हणजे या साईडला किचन आहे, त्याचे पॅरेल असे सरळ रूम आहेत. तर आम्ही आहे ना, पहिलं रूम म्हणजे फक्त आमची काकीवरती एक राहते आणि मागचे रेंटवरती दिलेत. तर ना मी रात्री मला सवय आहे तिथे, तेव्हा लहान होतो थोडा, म्हणजे 10वी-11वीला होतो, तेव्हा PUBG खेळायचो. तर माझी अशी सवय होती, माझ्या पप्पांना राग यायचा, रे खेळायचो ना खेळून द्यायचे नाही. तर मी ना वरच्या काकीकडे जायचो, ते लोक हॉलमध्ये झोपायचे बेडवरती वगैरे, आणि मी किचनमध्ये कट्ट्यावरती खेळत बसायचो. तेव्हा काकी रे माझी, ती अचानक उठली आणि धावत आली किचनच्या इथे, आणि ती मला बोलते की अरे ती समोरची आपल्या आहे ना, तिचं काहीतरी, ती मला बोलवते, आवाज देते. मी बोललो मी इथेच बसलोय बोला, आणि त्यांचं घर, खिडकी आहे माझी याची या किचनची, तिकडून मला दिसतंय त्यांचं घर समोरच आहे. कोण नाही बोलवत आहे? कोण नाही बोलवत आहे? मी बोललो तुला काय स्वप्न बघितलं असशील, बोल जा आणि झोप. ती बोलते अरे नाही, ती मला जोरात आवाज देते आहे की ये सुषमा ये करून. आणि तिचा ना, तिच्यासोबत अजून एक आधी इन्सिडेंट, तो नंतर सांगतो मी तुला, तिच्यासोबत असे झालेले आहेत इन्सिडेंट. तर थोडं मी पण मनावर घेतलं, बोललो असं काहीतरी असेल. मी बहिणीला वगैरे उठवलं, बोललो अरे बा अशी करते. तर ना आम्ही खाली गेलो, बघितलं काय नव्हतं, रिटर्न आलो, काकीला बोललो झोप, काहीतरी भास वगैरे असेल, तर दिवसभर बोललो तिच्याशी बोलतेस वगैरे, तर स्वप्नात आली असेल कदाचित. झोपले. सकाळी म्हणजे ना मी तिकडेच खेळत वगैरे बसलेलो, तर रात्रीच, आणि बघितलं, म्हणजे आता तू बोलून गेले तर लक्ष जातं ना रे खाली, तर मी बघतो वगैरे, तर काय दिसलं नाही मला. मी पण झोपलो. सकाळी मुलं आली उठवायला, अरे असं आहे ना ती समोरची विहिरीत तिची बॉडी भेटले. बोललो अरे काय बोलतोय तू असं? तर ते बोलले अरे की, आणि मी झोपेत होतो, सांगितलं की तिला दगड बांधलेला, तिला पोहायला यायचं, ती दगड लावलेला आणि ती उडी मारली, तिची बॉडी वरती आले वरून. मी बोललो अरे असा सीन कसा होऊ शकतो ना, कारण ही मला रात्री सांगते असं. तर नंतर मी काकीला भेटलो, काकी बोललो अरे काकी असं झालंय का? काकी बोलते मी बोलली ना तुला. मी बोललो, नंतर मला क्लिक झालं की अरे काकीच्या, कारण काकी जी क्लोज होती, तिने काकीकडे मदत मागत होती ती रात्री, बापरे, मला वाचव करून. मग गुजबुजत आले, ही लिटरली मला येऊन असं सांगितलं रात्री. आता म्हणजे ती तेव्हा कदाचित जिवंत पण असेल, आणि ते स्वप्नात नेहमी ते ना की जो व्यक्ती सगळ्यात जवळचा असतो त्याला आपण सगळ्यात आधी हाक मारतो. तिला तिने बोलवलं आणि ती मला सांगते रात्री अशी स्टोरी, आणि सकाळी मला असं माहिती पडते. तर मग काकी वगैरे खूप रडायला वगैरे लागली की अरे आपण वाचवू गेलो असतो तर ती वाचली असती. बट आपल्याला माहितीच नाही ना की होतंय काय. अचानक रात्री उठून मी तुला काहीतरी सांगेन तर तू बोलशील स्वप्न बघत होतास. पण नंतर मला पण ते थोडं रिअलाइज झालं की अरे ती कदाचित वाचवू शकलो असं, पण हातामध्ये नव्हतं ती गोष्ट आपल्या. खूप तो एक म्हणजे तुला आधीच काहीतरी माहिती पडत आहे, ते म्हणजे फायनल डेस्टिनेशन सारखं झालं की तुला पहिलाच आधी काहीतरी माहिती पडते पण तू काही चेंज नाही करू शकत आहे. तो एक इन्सिडेंट होता. डेंजर वय खतरनाक. मंडळी, कसा वाटला तुम्हाला एपिसोड? मला माहिती आहे तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल तर मला हे सांगायचं आहे की हा फक्त पहिला भाग होता, कारण अथर्वकडे एवढ्या गोष्टी होत्या की त्या एका एपिसोडमध्ये मावूच शकल्या नाही. त्यामुळे आपण एक सेकंड पार्टही त्याचा अपलोड करतोय, तो परवा येणार आहे आपल्या चॅनलवर. त्यात परत आपण कोकणातल्या गोष्टी केल्या आहेत, परत गिऱ्हा भूताबद्दलही बोललोय, मी माझ्या घरातलं एक पर्सनल एक्सपिरियन्स सुद्धा शेअर केलंय. तर खूप भारी एपिसोड झालाय, तोही बघायला विसरू नका. आणि हा जर एपिसोड आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुमच्याकडे अशा कोणत्या गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म असेल तो नक्की भरा. तुम्ही आपल्याला स्पॉटिफायवर ऐकू शकता, फेसबुकवर फॉलो करा, इंस्टाग्रामवर तर आपण आहोतच. आणि आपण भेटूया परत एकदा अशाच एक एपिसोडमध्ये. पण जाता जाता पुढच्या एपिसोडची छोटीशी झलक बघायला विसरू नका. डोंबिवली. जेव्हा तो तिकडे राहायचा ना, मी असा उठायचा ट्राय करतोय ना, एक नवरा आणि एक बायको चेपतात मला येऊन, लिटरली चेप आहे. वैतागून रूमच्या बाहेर यायचं आणि निघून जायचं डायरेक्ट. काकी म्हणजे तिला आता ॲडमिट केलेलं, तर ना रात्री ती वॉशरूमला जायला उठली
पूर्ण अंधार होता तिथे. तर तिला ना अशी एक बाई तिकडे समोर उभी दिसली, मुलाला घेऊन उभी होती. तर तिने आवाज दिला की कोणाला शोधताय का तुम्ही, कोण पाहिजे का. ती काहीच नाही बोलली रे. आणि दुसऱ्या दिवशी अशी स्टोरी आली